नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चिकन कोरमा. चिकन कोरम्यासाठी लागणारे साहित्य: 2 ते 3 उभे चिरलेले कांदे, तिखट, अद्रक लसूण पेस्ट, टोमॅटो, हळद, मीठ, धने पावडर. इथं आपण अर्धा किलो चिकन धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण ॲड करू 1 वाटी दही, 2 ते 3 टेबलस्पून तिखट, हळद, चवीपुरता मीठ, 2 टेबलस्पून धने पावडर, अद्रक लसूणची पेस्ट, 1 बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोडंसं तेल. हे सर्व मॅरिनेट करून 15 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊ. जोपर्यंत आपलं चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण आपला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. आता इथे बघू शकता की आपला कांदा फ्राय झालेला आहे. तो आपण एका प्लेटमध्ये साईडला काढून घेऊ आणि थंड करण्यासाठी ठेवून देऊ. जे आपलं आता मॅरिनेटेड चिकन आहे ते आता 15 ते 20 मिनिटासाठी आपण हाय फ्लेमवरती ठेवून द्यायचं आहे. आता आपलं चिकन 70 to 80% शिजलेलं आहे. त्यामध्ये आता आपण जो फ्राय केलेला कांदा आहे तो टाकून देऊ. थोडंसं आपल्या ग्रेव्हीला परतून घेऊ आणि 5 मिनिटासाठी लो फ्लेमवरती ठेवून द्यायचं आहे. आता आपला चिकन कोरमा ग्रेव्ही रेडी झालेली आहे. ती आता सर्विंग बाउलमध्ये आपण काढून घेऊ. आता आपलं चिकन कोरमा खाण्यासाठी रेडी आहे. आपली ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून पहा आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.